हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रीती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि काय आहे ना, मार्च स्टार्टिंगलाच आहे ना प्रचंड गरमी वाढली आहे खरं तर. म्हणजे अजून मार्च कुठे चालू होतोय ना होतोय तेच भयंकर गरमी लागत होती. म्हणून मी आता ह्यावर्षी मी ठरवलं की एक मटका घेऊयात. आणि मेन बात असं आहे ना की ना मी 2-4 वर्ष झाले मी बिलकुल म्हणजे ना मटक्यातलं ना फ्रीजमधलं पाणी पितच नव्हते बिलकुल. माझ्याकडे एक तांब्याचा हंडा आहे, मी तांब्याच्या हंड्यातलंच पाणी पित होते. म्हणजे मी तसंही ना आम्ही ना जास्त थंड पाणी पितच नाही बिलकुल. पण ह्या वेळेला काय झालं ना की ना गरमी खूप वाढली आहे. आणि आम्ही एक दिवस असंच बाहेर गेलो फिरायला आणि असं दुपारच्या वेळेला आलेलो. तर म्हणजे तहानच भागत नव्हती. त्यावेळेस मला असं रिअलाईज झालं ना की नाही यार, थंड पाणी कधीतरी बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याची खूप गरज आहे. म्हणून मग आणि फ्रीजचं पाणी तर काही पिऊ शकत नाही. म्हटलं चला आता ह्या वेळेला तरी एक ना आपण मटका घेऊयात. आणि फायनल मी मटका घ्यायला आलो. अरे आपकी जो हंडा है ना वो पूरा आ जाएगा। ये चौड़ा नहीं है, लंबाई है इसकी। लंबा है थोड़ा, जगह भी कम रहता है। आप कहाँ के हो दीदी रहने वाले? पिकडम्बर के। ये तो क्या है जो हम कलर करते हैं ना, उसकी वजह से ये कुछ भी दिक्कत नहीं। दूसरा दे दो। फिर से हैप्पी होली। रंगपंचमी नहीं खेले ना इस बार। वो देखो, देखा वो सीधा उंगली चली गई उसमें पहले वाले में। नहीं वो है ना गाड़ी में रख के लाया ना, तो एक दूसरा टकराया तो उससे छेद हो गया। आपके हाथों से देखो अच्छा वाला। मेरे को क्या समझ है भाई। हाँ तो क्या, ये कलर ऐसा वो ये तो निकले गई। वो जला दूसरा वाला दे दो दीदी। अरे या बम नल लगवा दो। नल ज्यादा ही नीचे नहीं आएगा इसका। नल यहीं पे आएगा दीदी। ऊपर रहेगा तो फिर पानी नीचे ज़्यादा बच जाएगा ना। हाँ देखना, कुछ फॉल्टी नहीं होना चाहिए। चेक करके दे दूँगी ना आपको। आप तो वीडियो भी है आपके पास। वीडियो हम लोग लीकेज तो नहीं होगा ना नल? लीकेज तो होगा। नल पानी तो रिसेगा। वो नहीं, वो नल के पास। Limelight Diamonds पानी में ढोल देते ये वाला सही रहता है। नहीं, थोड़ा कपड़े से खींच के धोना पड़ेगा ना, वो काला। दीदी ठंडा पानी नहीं रहेगा तो फिर ये काला कलर तो निकलेगा ना? हाँ निकलेगा। नहीं निकलेगा, वो आप मिलाओगे ना तो ही निकल जाएगा। कसोगे तो ठंडा पानी नहीं रहेगा। पानी रिसेगा उसमें से। चलो, इस गर्मी का काम तो हो गया है अपना। ये देखा डॉक्टर, इधर देख, इधर देख। बोलना मराठी में कुछ बोलते, मैं जा रही हूँ पानी भरने। आणि थोडंफार हा नको तो नको करत करत आम्ही एक माठ घरी घेऊन आलो फायनली. म्हणजे सिलेक्ट केला की हा घेऊयात म्हणून. जाओ, बाय बाय।
मत का उठ ही नहीं रहा. हाँ वो स्टैंड रखा हुआ है. हाँ डायरेक्ट रख ही नहीं सकते बराबर. गावात ते वरती स्टँड तेवढं काढता का ते वर. आणि इथे माझं शहाणपण म्हणजे मी म्हटलं की आता नवीनच आहे माठ म्हणून मी बाहेरच म्हटलं भरून ठेवूयात म्हणून बाहेरूनच मी माठ भरून घेतला. आणि बापरे उचलतच नव्हता तो बिलकुल. दिसायला इतका छोटासा दिसतोय पण जेव्हा तो भरला ना तेव्हा उचलत नव्हता. आणि शेजारचे जे अंकल आहेत ते बोलले की असं भरलेला माठ खाली तसंच ठेवू नको विदाऊट स्टँड नाही तर तो फुटून जाईल. म्हणून मला हातातच घेऊन तो घेऊन उभं राहावं लागलं मला. भयंकर जड होता तो. भारी हो गया ना. आधा लाना था भर के. आणि आर्याचे पेपर चालू आहे. मेन म्हणजे आर्याचे पेपर चालू आहे का माझे पेपर चालू आहे हेच मला समजत नाही. कारण की जोपर्यंत मी बसत नाही ना तोपर्यंत ते अभ्यास करायला बसत नाही. मग काही स्वयंपाक करताना किंवा पटपट कामं आवरून सकाळ संध्याकाळ तिच्यापाशी बसायचं 1-1 तास अभ्यासाला घेऊन. 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 5 9 45, 5 10 50. मग पटपट स्वयंपाक करून कोबीची भाजी बनवली आज स्वयंपाकामध्ये आणि बेंगन फ्राय बनवायचं ठरवलं. आणि नवीनच पॅन आणलेला होता. म्हटलं की चला बेंगन फ्रायच्या निमित्ताने पॅनचं आता नवीन उद्घाटन करूयात छान. आणि आज आर्याचा सेकंड लास्ट पेपर होता म्हणजे मॅथचा पेपर होता. तर सकाळ सकाळी तिचं अर्धा तास अगोदर आवरून तिची थोडीशी रिव्हिजन घेत असते मी. मग आर्या 8:30 वाजता गेल्यानंतर दळण दळून आलेलं होतं. म्हटलं की ते चाळून मस्तपैकी डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवू. आणि तेवढ्यात कचऱ्याची गाडी आली म्हणून मी कचरा टाकायला गेले. तोपर्यंत माझ्या छोट्या मॅडमने पूर्णपणे माझं कामाची जबाबदारी घेतलेली होती. घाबरली होती. काय करते तू हे? हां नाही करायचं आहे ना. नको करू बाळा. ते बघ हात कसे झाले. कसे झाले हात? कुछ नाही काय. हां कसे झाले हात? पीठ आहे ना. का केलं ते? नको करू ते. शिक. काम करते. काय काम करते तू? मी खाना बनवते. खाना बनवते असं? हे असं खाना बनवते? मला खाना बनवते. थँक्यू. चला आता हात. बोलता बोलता मुली इतक्या मोठ्या झाल्यात ना की मला प्रत्येक कामामध्ये मुली त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं जमेल तसं माझ्या कामामध्ये हातभार लावायला लागल्यात. आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच लास्ट पेपर होता आर्याचा ड्रॉइंगचा. देऊन आली होती आणि खूप खुश होती. काढता आला का फिश? फिश रात्रीसारखं काढलं छान. आणि अजून काय बोलल्या मॅडम? अजून बस चेक करत होते. काहीच नाही बोलले. हां सुट्टी लागली का मग? नाही लागली. हा जिप्सी स्कूल आहे. काय झालं? अरे मग ते सुट्टी लागणार थोडी दिवसांनी. मग परत स्कूल चालू होईल. का बरं असं? मग फर्स्टला जायचे, सेकंडला जायचे, थर्डला जायचे. मोठं होऊन तरच सुट्टी लागेल. अच्छा फर्स्ट में जाएगी तू? सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. तू कितवीत जाशील आता? कोणत्या क्लासला जाशील? फर्स्ट. फर्स्टला.
तर मग आता काय बोलले मॅडम, छुट्टी नाही लगेगी? नाही नाही. मग आता गावाला जायचं कॅन्सल करायचं? नाही आता थोड्या दिवसांनी लागत मग जायचं स्कूलला. स्कूल चालू होईल परत. हा का? हां. मॅडम बोलला का? पण आता नाही लागणार आहे ना सुट्टी? लागलं ना. मॅडम बोलली का सुट्टी लागली म्हणून? हा लागली मग परत स्कूल. अरे यार, आता काय करायचं? मग मग असेच बघायचं की स्कूल चालू झालंय आता मग परत सेंटरला निघायचं. ठीक. इथं बघायचं की सुट्टी नाही लागली अजून. मग मग असं एक्झाम आता संपली ना, सगळे झाले ना पेपर? आता काय करायचं मग? आता मग ना मॅडम ना फर्स्टला जायला ना सगळं शिकेल जे फर्स्टला शिकवते. अरे पण आता 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 एक्झाम संपली ना, आता काय करायचं मग? एन्जॉय करायचं, टी व्ही पाहायचा, झोपा काढायची? अजून मग आजीबाकडे जायचं. आजीबाबाकडे जायचं बुक्स घेऊन. बुक्स घेऊन? हां आता मज्जा आहे ना आज? हां हां हां. मोबाईलही बघणार मी तसं पण निघाला आहे. मज्जा मज्जा आता. ठीक आहे. आणि बाहेर गरमी इतकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे ना, आणि आर्या त्याच्यामध्ये 12:30-1 वाजता भर दुपारी उन्हामध्ये यायची. मग त्यांना नारळ पाणी वगैरे घेऊन, म्हणजे जितकं त्यांना लिक्विड फॉर्ममध्ये देण्याचा जास्त प्रयत्न करते मी त्यांना, कारण की हीटच खूप आहे. घे पिऊन घे. खाऊन पिऊन मस्त फुल झाल्या होत्या दोघीजणी. आणि नंतर मग त्यांना झोपी लावलं. आणि झोपी लावताना ह्या दोघीजणी इतर वेळेला बघा बिलकुल त्यांचं जमत नाही, पण आता बघा त्यांचं प्रेम किती उतू चाललं आहे. आर्या गौरावीला झोपी लावते मस्त थापडून स्टोरी सांगून. सांगू मम्मा. हाय, हाय काय खाते? हां, बाय. बाय. खा. आणि पेपर संपल्याच्या खुशीमध्ये मग काय पप्पाने छान आर्यासाठी पाणीपुरी वगैरे आणली होती. स्वीटमध्ये आणलं होतं एक छोटीशी पार्टी म्हणून. त्या खुशीमध्ये पोरीने 10-15 दिवस खूप अभ्यास केला आहे म्हणून. आम्ही डीमार्टमध्ये गेलो नंतर, कारण की आम्हाला डीमार्टमध्ये फक्त एक वस्तू घेण्यासाठी जायचं होतं. फक्त एक वस्तू घेण्यासाठी, ती पण फक्त 200 रुपयावाली. आणि 200च्या नावाखाली आम्ही 3000ची शॉपिंग करून आलो. म्हणजे हा डीमार्टचा मोहमाया आहे की अजून स्कॅम आहे, म्हणजे काय बोलता येईल मला काही कळतच नाही खरं तिथे गेल्यानंतर. आणि जस्ट 10 दिवसा अगोदरच आम्ही डीमार्टला गेलेलो होतो. मोठी थांब ना, घालून कशी बघू दे ना. नाकाला बघ. हां हां आता बघ. छान आहे छान आहे छान आहे. हा भारी नाही लागणार डोळ्याला बघ. काढते लेबल त्याला, काढ, नंतर घेऊयात. वाव. ठेवून दे बाळा तो, आता तो नाही घेत, दुसरा घेतला ना आपण. वाव, हा छान दिसतोय गौराला. नाही नाही, हा नाही, हा नाही. नाही घ्यायचं बाबू. ठेवून दे, ते तुझ्या कामाचं नाही आहे शोना. ते काय आहे? नाही, ठेवून दे तिकडे. आता घेतलेली ना बॉटल, आता सुट्टी लागली. हॅलो फ्रेंड. मम्मासाठी ना एक
बादली घ्यायला गेलं होतं. मग बादली घेता घेता पुन्हा सामान घेतलं मम्मीने. चष्मा घेतला, दोन टोपी घेतली दोन. माझी फेवरेट टोपी आणि पप्पाची टोपी फेवरेट. आणि रेडीमेड मधून फुल आणलं. अजून मम्मासाठी गरम ग्लास गॉगल एक मला आणलाय, एक गौरीला आणलाय आणि माझ्या फ्रेंडसाठी आणलाय. अजून हे कढाई आणली आहे. आणि हे कढाई आणली आहे. आणि ही दोरी आणली आहे. आणि याचा सामान ठेवला. अंडे वगैरे ठेवण्यासाठी आणलाय. हे बघा टाकलंय. अजून सामान आणलंय मम्मीने. मग वाटतं तेथून दिलं होतं. अजून खाण्यापिण्याचं पण आणलं. रबडी, रसमलाई, गुलाबजामुन. पण ते आता फ्रीजमध्ये ठेवलं. आपण पुढच्या वेळेस भेटूयात. बाय बाय. 3 दिवसांनी आपल्याला फिरायला नाही, 4 दिवसांनी आपल्याला फिरायला जायचं. हां का? हां. 4 दिवसांनी म्हणजे कधी? 4 म्हणजे 3 दिवस आहे ना. 1, 2, 3 सोडायचं. मग सोडलं तर मग मी बघीन की आज 3 दिवस आलं, 4 दिवस आलं. मग 4 दिवसाला आपल्याला आपण फिरायला. आता तुला घरामध्ये ऊन लागतंय का? टोपी का घातली आहे? माझी एक फेवरेट टोपी आहे. आपण ना ही टोपी, ही माझी टोपी आणि चष्मा घालून फिरायला जाऊ. कुठं जायचं? आजी पहिले आपण नाही मग कुठं जायचं फिरायला? तर बोलते जायचं. फिरायला म्हणजे आता झालोय ना रोज. फिरायला म्हणजे छोटी होती ना त्याच्या फिरायला. छोटी होती ना ते तिथं झाडं आहे. असं स्क्वेअर बनायला होतं. मग तिथं असं ग्रीन कलरचं घास होतं. तिथं मला नाही आठवत आहे. मोबाईल मध्ये बघ ना. मोबाईल मध्ये माझे फोटो येतील. मी सांगणार की मला कुठं जायचंय. का? हां ठीक आहे, बघूयात. बघ. तर असे गेले आमचे 1-2 दिवस आणि असेच पाहत राहा आपले नवीन व्हिडिओज. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.